मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवसेना शहर शाखा आणि युवा सेनेच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये युवा रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पूर्वेच्या कांसाई सेक्शन परिसरातील अटल सूर्योदय उद्यानात रंगपंचमीच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत युवा रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। मुंबई, ठाण्यासारख्या शहरांप्रमाणे अंबरनाथमध्ये देखील रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे। डीजे बिन्नी आणि सिमरता चौधरी या 2 डीजे आर्टिस्टच्या तालावर अंबरनाथची तरुणाई रंगांची उधळण करत थिरकणार आहे। युवा सेना आयोजित युवा रंग महोत्सवात अंबरनाथकरांसाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रंगपंचमीचा आनंद घ्यावा असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि युवा सेनेचे निखिल वाळेकर यांनी केले आहे। गेल्या वर्षीप्रमाणे अंबरनाथमध्ये यंदा देखील युवा रंग महोत्सव पर्व दुसरं या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। मागच्या वर्षीच्या उदंड अशा प्रतिसादानंतर यंदा देखील हा कार्यक्रम करण्याचं आम्ही आयोजिलेलं आहे। युवा सेना अंबरनाथ शहराच्या वतीनं आणि माझ्या आयोजनाखाली हा कार्यक्रम आम्ही इथे करीत आहोत। अंबरनाथमधील तमाम युवकांना, युवतींना तसेच ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला असणार आहे। याच्यामध्ये आपण नैसर्गिक रंग, त्याचप्रमाणे विविध सेल्फी स्टँड्स असतील, लाईव्ह फूड काउंटर्स असतील, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी खेळणी असतील, रेन डान्स असेल, विविध प्रकारच्या डीजेच्या गाण्यांवरती आपल्याला इथे नाचायला मिळणार आहे। 2 वेगवेगळ्या वेल नोन डीजे आर्टिस्ट आपण इथे बोलवले आहेत। त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण युवकांना भुरळ घालेल अशी एक रंगपंचमी यंदा देखील आपण इथे करणार आहोत। मागच्या वर्षी भूतोना भविष्यात अशी एक होळी झाली होती, ज्याचा आम्हाला खरंच आयडिया नव्हती की इतकी चांगली होळी आपण खेळू शकू, परंतु त्याच्यापेक्षा देखील चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न, त्याचाच तसा मानस आमचा यंदा देखील आहे। आणि मी तमाम युवा वर्गाला तसेच संपूर्ण अंबरनाथकरांना विनंती करतो की या युवा रंग महोत्सवासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने इथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अटल उद्यान साई सेक्शन अंबरनाथ पूर्व इथे उपस्थित राहायचं आहे। आपण या मस्त धमाल करा आणि रंगात एकदम उत्साह साजरा करा, एवढंच मी आपल्याला विनंती करतो। तयारी आमची अशी आहे की जेवढे लोक येतील तेवढ्या लोकांना हे मैदान इतकं मोठं आहे। त्याचप्रमाणे मागच्या वर्षीचा जो प्रतिसाद बघितल्यानंतर आम्हाला थोडीशी कल्पना आलेली आहे की या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीने गर्दी होणार आहे, त्याच्यामुळे तशी सर्व प्रकारची काळजी आम्ही घेतलेली आहे।